बिबट्याच्या हल्ल्यात गायीचं पिल्लू ठार. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हिवरखेड नजीकच्या परिसरात पट्टेदार वाघ आणि बिबट यांचा मुक्त संचार असल्याचं अनेक शेतकरी आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे. या हिंस्र वन्य प्राण्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नजीकच्या आदिवासी ग्राम चंदनपूर रेल्वे स्टेशन इथं आज दिनांक 3 एप्रिल गुरुवारच्या पहाटे वारा आणि वादळी पावसामुळे सर्वत्र महावितरणची बत्ती पूर्णपणे गुल होती. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत हिंस्र वन्य पशूने अमरसिंग मसाने यांच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव गोऱ्याचा फडशा पाडून टाकला. गोरा बांधलेला असल्यामुळे त्याला बचावाची संधीच मिळालेली नाही. तो जागीच गतप्राण झाला. या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाघ आणि बिबटसह अनेक हिंस्र वन्य पशूंचा मोकाट वावर असल्यानं आणि महावितरणची बत्ती गुल असल्यानं अंधारामुळे हा हल्ला नेमका वाघाने केला की बिबट्याने याबद्दल नेमकी माहिती मिळू शकली नाही. सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर परिसर आपल्या हद्दीत येत नसून दुसऱ्याच्या हद्दीत येतो असं सांगून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्यानंतर बऱ्याच वेळाने वन विभागाचे झरी येथील सोळंके हे पंचनाम्यासाठी आले. पंचनामा सुरू असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखडे, अकोला.